नगरचे सुप्रसिद्ध गणपती मिळतात आपल्याकडं. दरवर्षी आणता आपण. आज 15-20 वर्षापासून विकता. गणपती एकदम सुंदर असतात. गणपती हे आपल्यापाशी सगळे घेऊन येतात लोक. जे ज्याला आवडतात त्यांनी स्वतः येऊन घेऊन जातात. हे 3000 रुपये, हे 5000 रुपये, हे 1100 रुपये. हो मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एका व्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो नांदेडमधील जुना मोंढा या ठिकाणी. आणि या ठिकाणी मित्रांनो दरवर्षी नवीन नवीन प्रकारचे जे गणपतीच्या मूर्त्या असतात ते इथं मार्केटमध्ये येत असतात विक्रीसाठी. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं मार्केट भरते. तर या मार्केटमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे गणपती आहेत, त्यांचे प्राईस काय आहे, ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत मित्रांनो. तर या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. आणि मित्रांनो, माझ्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे बाजूचं बेल आयकन आहे त्याला ऑलमध्ये क्लिक करा. चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग. लेट्स गो. मित्रांनो, सध्या आपण या मार्केटमध्ये समोर आलोत. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अहमदनगरचे सुप्रसिद्ध गणपती मिळतात. गेल्या वर्षी पण इथला यांचा व्हिडिओ आपण बनवला होता. इथं खूप युनिक प्रकारचे गणपती दरवर्षी हे घेऊन येतात. नमस्कार दादा. बोला. नगरचे सुप्रसिद्ध गणपती मिळतात आपल्याकडं. दरवर्षी आणता आपण. आज 15-20 वर्षापासून विकता. गणपती एकदम सुंदर असतात. गणपती हे आपल्यापाशी सगळे घेऊन येतात लोक. जे ज्याला आवडतात त्यांनी स्वतः येऊन घेऊन जातात. दरवर्षी विकता आपण इथं गणपती. किती वर्षापासून विकता आपण? 20 वर्षापासून विकता. गेले 20 वर्ष. 20 वर्षापासून विकता. आता हे अहमदनगरहून आणता का? अहमदनगरहूनच आणता. दरवर्षी एकाकडूनच आणता. सुंदर मूर्ती. काय स्टार्टिंग प्राइस काय? स्टार्टिंग पर्सन 1100 रुपयापासून 4000, 3000, 5000, 6000, 8000. जशी छोटी मोठी मूर्ती बघितलं तशी रेट आहेत त्याचे. आणि हे जे प्राइस सांगाल या हे तुमचा गणपती आवडला घेण्यासाठी आले तर कमी जास्त कमी जास्त तर करून द्यावंच लागेल ना. 100-200 कमी करून देता. घेतात बी आपल्याकडून. भाव काही करत नाही जास्त लोक काही, पण घेऊन जातात. 3000 रुपये. 3000. हो. त्याच्या पाठीमागे हे 5000 रुपये. हे 4000 रुपये. हे 4000. हो. हे 3000 रुपये. हे 5000 रुपये. हे 1100 रुपये. छोटा 1100. हो. ते मोठे 7000, 8000, 6000. 1100 रुपये. हा सगळं रेंज आहे आपल्याकडं. आणि ती जे आई त्याची दिसाली तू ते 7000 रुपयाची. 7000. हो. त्याच्या बाजूची ते 8000 रुपयाची. त्याच्या बाजूची 5000ची. 5000ची. नगरचे गणपती पाहिल्यानंतर अजून समोर आलो. आणि या ठिकाणी पण पाहू शकता की सर्व प्रकारचे गणपती आपल्याला इथं मिळतात पाहण्यासाठी. आणि हे पण गणपती तिथं पाहू शकता की नगरचे सुप्रसिद्ध गणपतीच आहेत हे पण. आणि जसं की इथं समोर पाहू शकता की लहानात लहान आणि मोठ्यात मोठे सर्व गणपती आपल्याला इथं विकत घेण्यासाठी मिळतात. आणि या बाजूला बघू शकता की किती सुंदर सुंदर असे गणपतीची मूर्ती आहेत. क्या प्राइस है भैया इसकी? ये जो छोटे छोटे इसके क्या रेट क्या है? जसं की आता हे जे मूर्ती आहे मित्रांनो हे 700पासून ते 1100पर्यंत हे लहानात लहान जे मूर्ती आहेत त्याचे प्राइजेस आहेत. चॉईस केल्यानंतर तुम्ही जेव्हा इथं घेण्यासाठी येसाल मूर्ती तर तुम्हाला रेट अजून काही कमी जास्त होऊन जाईल. त्याचबरोबर अजून छोटा मंडळ असेल त्या मंडळासाठी पण आपल्याला 2.5-3 फुटाची पर्यंत इथं आपल्याला मूर्ती विकत घेण्यासाठी मिळून जाईल. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सुंदर असे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारमध्ये जसं की पाठीमागं पाहू शकता की दगडूशेठ हलवाई सूर्यफुलामध्ये एक गणपती बसून आहे. ते पण बघू शकता की कसं सुंदर गणपती दिसायला आहे. आणि त्याच्याच पाठीमागं महादेवाच्या अवतारामध्ये डमरू घेऊन गणपती आहे. उसका क्या प्राइस है जो सूर्यफूल में है ना गणपती? हां, ते जे सूर्यफुलामध्ये जे गणपती आहे ते त्याची 5000 रेंज आहे. आणि त्याचबरोबर जे फेटेवाला आहे वो फेटेवाला आहे. हां, आणि जे फेटेवाला दिसायला आहे मित्रांनो ते 7000ची मूर्ती आहे. रेट कमी जास्त होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये जर वेगवेगळ्या कलरच्या व्हरायटी पाहिजे ते पण यांच्याकडे मिळून जातील. अजून जसं की समोर या बघू. आणि या ठिकाणी पण पाहू शकता इसकी क्या प्राइस आहे? 6000. आणि ही 6000ची मूर्ती आहे. बघू शकता किती सुंदर याच्यावर बारीक बारीक काम केलेलं आहे.